आई वडिलांची जी खरी श्रीमंती असते ना, खरी श्रीमंती आई वडिलाची ही कन्या असते. ज्यांना 1, 2, 3 कन्या आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत बाप असतो, सगळ्यात श्रीमंत. कारण त्याच्या घरी साक्षात लक्ष्मी असते. म्हणून ज्याच्या घरी अनेक मुली आहेत त्या वडिलांकडून पृथ्वी मोलाचं कन्यादान त्याच्या हातून घडत असतं. म्हणून कन्येचा कधीही आदर करायचा. म्हणून संतांनी सुद्धा आधी कन्येला मान दिला, नंतर पुत्राला दिला. भगवान परमात्मा आधी कन्येची आदर करतात, नंतर पुत्राचा आदर करतात. कुळी कन्या पुत्र म्हणले का? कुळी पुत्र म्हणले का आधी? नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कारण कन्या एका कुळाचा उद्धार करत नाही, 2 कुळाचा उद्धार करते. तुम्हाला कन्येचं सांगू का मी? घरात जर पाहुणे आले, एक छोटस उदाहरण सांगते मी. घरात जर पाहुणे आले, घरात जर दूध नसलं, पाहुणे समोरच्या रूम मध्ये बसलेले असतात, पाठीमागे आईला त्या ठिकाणी पाहुण्याकरता चहा करायची असते. मुलगाही तिथंच असतो, मुलगीही तिथंच असते. ती आई त्या मुलाला सांगते, बाळ हे 5 रुपये घे, ग्लास घे आणि दूध घेऊन ये. तर बाळ काय करतो? मुलगा ते 5 रुपये घेतो, ग्लास मध्ये टाकतो, वाजवत जातो पाहुण्यांच्या पुढे. पाहुणे काय म्हणतात? नको नको, चहा काही आवश्यकता नाही चहा घ्यायची, आत्ताच चहा घेऊन आलो. हे कोण घेऊन गेलं? वडिलांची किंमत कोणी कमी केली? आणि तेच काम आई ज्यावेळेस मुलीला सांगते, म्हणजे मी मुलाला कमी समजते असं नका समजू. तेच काम मुलीला सांगायचं. तेच काम जर त्या मुलीला सांगितलं ना, तर ती मुलगी तोच ग्लास घेते, तेच 5 रुपये घेते आणि ते 5 रुपये ग्लास मध्ये नाही टाकत, मुठीमध्ये ठेवते. आणि तो ग्लास असा दाखवत नाही जात पाहुण्यांकडून. तो ग्लास आपल्या ओढणी खाली, फ्रॉक खाली ती झाकून ठेवते आणि अलगद हळूहळू पावलाने ती दूध आणण्याकरता जाते. कोणाला कळू सुद्धा देत नाही. हिला काय म्हणतात? मुलगी. आई वडिलांची इज्जत, आई वडिलांची श्रीमंती ही मुलगी असते. म्हणून मुलींनी सुद्धा आई वडिलांचं नाव कसं मोठं होईल हेच पाहिजे. कारण मुलगी आई वडिलांच्या कुळाचाही उद्धार करते आणि जिथे दिल्या जाते तिथल्या घराचाही काय करते? उद्धार करते. म्हणून मुलगी आहे म्हणून तिची कधी हत्या करायची नाही. कारण बरेचसे लोक अजूनही आहेत की जरी समान भाव प्राप्त झाला, मुलगा आणि मुलगी जरी समान मानत असले तरी सुद्धा अजून कितीतरी आई वडील आहेत की मुलगी आहे म्हणून त्या मुलीचा काय करतात? घात करतात. महाराज, हे पाप कुठल्याच कर्माने धुतल्या जात नाही. त्या मुलीला सुद्धा जन्म घेण्याचा काय असतो? अधिकार असतो. आणि सांगू तुम्हाला, एक वेळेस मुलगा तरी आपला तिरस्कार करेल, पण मुलगी कधीच तिरस्कार करणार नाही. ती मुलगी आईला म्हणत असते, आई उद्या तुझ्या गर्भाची ग होणार चाचणी, मुलगी आहे म्हणून सर्व नाक मोडणार. मुलगी आहे म्हणून सगळे नाक वाकडं करतील आणि तू मला उद्या माझी हत्या करशील. स्त्री भ्रूण हत्या या हत्येचं पातक कुठल्याच कर्माने फिटल्या जात नाही. हे पाप महाभयंकर पाप आहे. म्हणून स्त्री भ्रूण हत्या कधी करू नये. कारण तिला सुद्धा जन्म घेण्याचा अधिकार असतो. आई मला सुद्धा जन्म घेऊ दे. आई तू जर मला जन्म घेऊ दिला तर तुझ्या उपकाराची परतफेड मी केल्याशिवाय राहणार नाही. बघा, मेल्यानंतर जास्त कोण रडतं? कोण रडतं? तुम्ही. कारण मुलीला जेवढं प्रेम आहे ना, अतिशय म्हणून मुलीचा आदर करायचा. 1, 2, 3 असू द्या, पण मुलगी ही घराची लक्ष्मी असते आणि ती जाते तिच्या भाग्याने. महाराज, जो ज्याला निर्माण करतो तो त्याच्या लालनाची, पालनाची आणि खाण्याची तो व्यवस्था करतो. पशु पक्षी जन्माला येतात, ते काय खाण्यापिण्याची चिंता करतात का? त्यांना आपल्यासारखं काम करावं लागतं का? पण देऊन त्याची व्यवस्था करतो. बाळ जन्माला आल्याबरोबर काय खाण्यापिण्याची चिंता करतो का? बाळ त्याच्या खाण्यापिण्याची चिंता तो ईश्वरच अगोदरच करून ठेवतो. पण कोणाच्या खाण्यापिण्याची आपण चिंता नाही करायची. आपण जन्माला येतो त्याबरोबर प्रत्येक अन्नावर, दाण्यावर आपलं नाव लिहिलेलं राहतं. प्रत्येक वस्तूवर आपलं नाव लिहिलेलं राहतं. म्हणून कोणी या जगात उपवाशी राहत नाही. म्हणून कन्येचा आदर करायचा, तिला जन्माला येऊ द्यायचं, तिला जन्म घेऊ द्यायचा. ती एका कुळाचा उद्धार करत नाही, ती 2-2 कुळाचा उद्धार करते. ती आई आहे. महाराज, कन्या ही देवाची आई आहे. कन्या ही संताची आई आहे. कन्या महाराज
गणपती बाप्पाची आई आहे, तीच कन्या षडानन मा कार्तिकेयांची सुद्धा आई आहे। आणि तीच आई महाराज, तीच आई जर नसती जिजाऊ, तीच आई नसती जिजाऊ तर तुकोबाराय घडले नसते का? तुकोबारायांच्या पत्नीचं नाव काय होतं? जिजाऊ। जिजाऊ आणि दुसऱ्या जिजाऊ महाराष्ट्रामध्ये झाल्या, त्या जर जिजामाता नसत्या ना, त्या जर जिजामाता नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते आणि आपण म्हटलं नसतो किरसी करी किरटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा उगवला तारा बाई माझा ग शिवबराजा ग हसला